नमस्कार, माझे नाव श्री रामेश्वर जेदे. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय व्यासपीठ वंदनीय गुरुजन वर्ग, प्रमुख पाहुणे आणि ते जमलेले माझ्या मित्रमैत्रिणींनो, मी आज तुम्हाला शिक्षणाविषयी थोडक्यात माहिती सांगते की तुम्ही शांतचित्ते ऐकावे हीच मी नम्र विनंती करते. मित्रांनो, आजच्या समाजामध्ये आपण प्रत्येक गोष्टीला महत्त्व देतो. शेतकरी शेताला, नोकरदार आपल्या कर्तव्याला. आजचं जग पूर्ण आधुनिक झालं आहे आणि याचा पाया म्हणजे शिक्षण. शिक्षण हे वाघेचे दूध आहे. जो ते सेवन करणार तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही, गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. हा एक अर्थपूर्ण सुविचार आहे. शिकलेली व्यक्ती वाघासारखी शक्तिमान निर्भय असते. शिक्षण हे मुलाला आणि मुलीला सन्मान दिले पाहिजे. प्रत्येक क्षेत्रात उच्च पदावर महिला काम करताना दिसतात. आता केवळ महिला घर सांभाळण्यासाठीच नाही तर वाचन लेखन करून शिक्षण हे स्त्री पुरुषांच्या मूलभूत गरजांपैकी एक आहे. एक शिक्षित स्त्री आपले कुटुंब सहजपणे सांभाळू शकते, आपल्या मुलाला चांगले गुण देऊ शकते. पुरुष शिक्षित करून फक्त पुरुष शिक्षित होऊ शकतो, पण स्त्रीला शिक्षित करून संपूर्ण देश सुशिक्षित होऊ शकतो, संपूर्ण देश सुशिक्षित होऊ शकतो. ज्ञान म्हणजे शिक्षण. आधुनिक तंत्रज्ञानाच्या संगणकाच्या युगात ज्ञानाचा विस्फोट झालेला आहे. अशा परिस्थितीत आपण मागे राहून कसं चालेल, आपण मागे राहून कसं चालेल. म्हणून प्रत्येकाने या जगतातून हवे तेवढे मोठी वेतन घेऊन जीवन समृद्ध आणि सुंदर बनवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. शिक्षणाचे मूळ कडू असू शकतात, पण त्यावर येणारे फळे हे गोड असतात, पण त्यावर येणारे फळे हे गोड असतात. दुसऱ्यांच्या दुःखात सहभागी व्हायला जे शिकवते तेच खरे शिक्षण होय, तेच खरे शिक्षण होय. शिक्षण मनुष्याला आतून आणि बाहेरून शिक्षित करण्याचे काम करत असते. सोबतच माणसाला नम्र बनवण्याचे काम शिक्षणच करत असते आणि विद्या सुद्धा नम्र असलेल्या व्यक्तीवर शोभून दिसते, नम्र असलेल्या व्यक्तीवर शोभून दिसते. म्हणूनच तर म्हणतात ना, विद्या विना ऐन शोभते, विद्या विना ऐन शोभते. जसे एखाद्या झाडाला अनेक फळे लागलेली असतात, ते झाड कसे नम्रपणे खाली झुकलेले आपल्याला दिसते, त्याचप्रमाणे विद्या माणसाच्या जीवनात त्याला नम्र बनवण्याचे कार्य करते, नम्र बनवण्याचे कार्य करते. शेवटी मला असं वाटतं की प्रत्येक पालकांनी आपल्या मुलासाठी रोज एक तरी त्याग द्या आणि आपल्या मुलाचे जीवन घडवा. कमो की शाम हरदम ढलती रहे, कमो की शाम हरदम ढलती रहे, खुशियों की बगिया खिलती रहे, खुशियों की बगिया खिलती रहे. आओ हम मिलकर करें कुछ ऐसा, शिक्षा की ज्योति को हरदम जलती रहे, शिक्षा की ज्योति को हरदम जलती रहे. थैंक यू. थँक्यू सायली. खूप खूप सईचे आभार.